नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा 34वा श्लोक. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान तू सद्गुरूंकडे जाऊन त्यांना प्रणाम करून त्यांची सेवा करून आणि आत्मसंबंधी प्रश्न विचारून प्राप्त कर. ते तत्वसाक्षात्कारी श्री गुरु तुला ज्ञानाचा उपदेश करतील. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्ञानयज्ञ हा द्रव्यादी यज्ञांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता ते सांगत आहेत की ते ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं. उत्तम ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते संत महात्म्यांकडून सद्गुरूंकडून मिळवावं लागेल. हे संत म्हणजे साक्षात ज्ञानालयच आहेत. त्यांच्याकडून हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यांच्या घरात प्रवेश करण्यासाठी जो उंबरठा ओलांडावा लागेल तो म्हणजे त्यांना प्रणाम करणं, त्यांची मनोभावे सेवा करणं. त्यानंतर मग त्यांना अतिशय सरळ मनानं प्रश्न करूनच ते ज्ञान प्राप्त होऊ शकेल. संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. म्हणजे देहानं, अंतःकरणानं आणि जीवभावे संत चरणांना नमस्कार करावा आणि कुठल्याही प्रकारचा गर्व अहंकार न ठेवता त्यांची सर्व प्रकारे सेवा करावी. त्यानंतर आपल्याला जे आत्मज्ञान हवं असतं त्या संदर्भात प्रश्न केले असता ते संत ज्ञानोपदेश करतील. त्यांच्या त्या सांगण्यानं सर्व शंका निरसन होऊन मन ज्ञानसंपन्न होईल आणि त्याबद्दल पुन्हा कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरूंना प्रश्न विचारताना खरी जिज्ञासा नसेल आणि आपल्याला अगोदरच किती ज्ञान आहे, आपण कसे विद्वान आहोत हा भाव जर असेल तर गुरूंना ते सहज कळेल. म्हणून तिथे अहंकार बाजूला ठेवूनच ज्ञान प्राप्त करणं शक्य होईल. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.